नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम.एच. अकॅडमी युनिक आपल्या यूट्यूब चॅनलवर. पोलीस भरती PYQ सिरीजमधील नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करतो. आपल्या पहिल्या प्रश्नाकडे लगेचच आपण वळूयात. महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो? ए. हरिद्वार, बी. पंढरपूर, सी. नाशिक, डी. घृणेश्वर. मी 5 सेकंद थांबणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीन पॉज करून याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर मी आपली उत्तराची जी पुढची स्लाईड असेल ती ओपन करणार आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, नाशिक. कुंभमेळा दर किती वर्षांनी भरतो माहिती आहे का? कुंभमेळा हा दर 12 वर्षांनी भरत असतो. देशातील 4 पवित्र शहरांमध्ये जसे की प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक येथे कुंभमेळा दर 12 वर्षांनी भरतो. 2025मध्ये कुंभमेळा प्रयागराज, उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे होणार आहे. तर या आधीचा जो कुंभमेळा भरला होता प्रयागराजमधील तो 2013मध्ये भरला होता. 2013 नंतर 12 वर्षांनी म्हणजेच 2025मध्ये आत्ता प्रयागराज येथे कुंभमेळा होणार आहे. त्याचप्रमाणे जर पाहिलं तर नाशिकमधील जो पुढचा कुंभमेळा आहे तो 2027मध्ये होणार आहे. या आधीचा जो झाला होता तो 2015मध्ये झाला होता नाशिकमधील. ठीक आहे. सो 2015 नंतर 12 वर्षांनी म्हणजे 2027मध्ये पुढचा कुंभमेळा नाशिकमध्ये होणार आहे. आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. ग्रे हाऊंड्स हे नक्षलविरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे? ए. ओरिसा, बी. तेलंगणा, सी. महाराष्ट्र, डी. छत्तीसगड. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, तेलंगणा. तिसरा प्रश्न आहे, पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती काळ लागतो? ए. 365 दिवस, बी. 180 दिवस, सी. 31 दिवस, डी. 24 तास. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 365 दिवस. महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर कोण? ए. महादेव रानडे, बी. लोकमान्य टिळक, सी. गोपाळकृष्ण गोखले, डी. महात्मा फुले. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, महात्मा ज्योतिबा फुले. पाचवा प्रश्न आहे, महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे? ए. पुणे, बी. नाशिक, सी. मुंबई, डी. नागपूर. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यावरती सुद्धा वारंवार प्रश्न विचारला जातो. तर याचं योग्य उत्तर आहे सेम जसा तसा प्रश्न येतो ऑप्शन सहित. ठीक आहे. पुढचं याचं उत्तर आहे ऑप्शन डी, नागपूर. 6वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणास वैश्विक द्रावक म्हणून ओळखतात? ए. पाणी, बी. खनिज तेल, सी. केरोसिन, डी. दूध. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए, पाणी, वैश्विक द्रावक. लक्षात ठेवायचं आहे वैश्विक द्रावक म्हणून पाणी ओळखले जाते. 7वा प्रश्न आहे, राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे? ए. मुंबई, बी. नागपूर, सी. पुणे, डी. नाशिक. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, पुणे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे? ए. ओझोन, बी. प्राणवायू, सी. कार्बन डायऑक्साईड, डी. कार्बन मोनॉक्साईड. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, कार्बन डायऑक्साईड. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते ठिकाण नागपूर जिल्ह्यात नाही? ए. कंठी, बी. बल्लारपूर, सी. रामटेक, डी. हिंगणा. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, कंठी. पुढचा 10वा प्रश्न आहे, RBIचे मुख्यालय कोठे आहे? ए. दिल्ली, बी. नागपूर, सी. नवी मुंबई, डी. मुंबई. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, मुंबई. हा सुद्धा प्रश्न आपण व्हिडिओ बनवायला स्टार्ट केल्यापासूनही सुद्धा 2-3 वेळा आलेला आहे. हा खूपच वेळा विचारला जातो प्रत्येक पोलीस भरतीतील जिल्ह्यांमध्ये, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये. ठीक आहे. तर याचं थोडीशी माहिती आणखी बघूयात. 1934च्या कायद्यान्वये RBIची स्थापना झालेली आहे 1 एप्रिल 1935मध्ये. ठीक आहे. आणि याचं मुख्यालय कुठे आहे? मुंबई. आणि RBIचे नवीन जे गव्हर्नर आहेत, सध्या जे विद्यमान गव्हर्नर आहेत
त्यांचं नाव आहे संजय मल्होत्रा, ज्यांची नियुक्ती झाली आहे डिसेंबर 2024, म्हणजे आत्ता रिसेंटली या मागच्या महिन्यामध्ये त्यांची नवीन गव्हर्नर म्हणून नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे, त्यामुळे हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. RBIचे नवीन गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा. ठीक आहे, याच्यावरती हमखास एक प्रश्न आपल्याला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये 2025मध्ये येणारी जी पोलीस भरती असेल त्याच्यामध्ये हमखास आपल्याला हा पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, त्यामुळे RBIचे नवीन विद्यमान जे गव्हर्नर आहेत त्यांचं नाव आपल्याला माहिती असलंच पाहिजे, संजय मल्होत्रा. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात नाही? A. खापरखेडा, B. पारस, C. मौदा, D. कोराडी. कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात नाही? आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन B. पारस. तर पारस कुठे आहे? अकोला जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, बाकी इतर जे 3 आहेत ते नागपूर जिल्ह्यातील औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत. काही आपण महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्प पाहूयात. नागपूरमध्ये कोराडी, खापरखेडा, मौदा, तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये चोला हा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. नाशिकमध्ये एकलहरे, बीड जिल्ह्यामध्ये परळी, अकोल्यामध्ये पारस, मुंबईमध्ये तुर्भे हा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. भुसावळमध्ये पोखरी, चंद्रपूरमध्ये चंद्रपूर व बल्लारपूर हे औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत. ठीक आहे, याचं उत्तर आहे पारस. पारस हा अकोला जिल्ह्यामधील औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताचे 48वे सरन्यायाधीश कोण आहेत? हा त्यावेळेला आलेला प्रश्न होता, 48वे. ठीक आहे, आत्ता सध्या विद्यमान जे आहेत ते 51वे सरन्यायाधीश आहेत. त्यामुळे हा मागच्या जे एक्झाम झालेला त्याच्यामधला प्रश्न होता. ठीक आहे, आपण त्या अनुषंगाने आत्ताचे जे विद्यमान आहेत त्यांच्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊ. ठीक आहे, भारताचे 48वे सरन्यायाधीश कोण होते? तर ते न्यायमूर्ती NV रामण्णा होते. ओके, आणि सध्या विद्यमान जे सरन्यायाधीश आहेत ते त्यांचं नाव आहे संजीव खन्ना, ज्यांची नियुक्ती झालेली आहे 11 नोव्हेंबर 2024, म्हणजेच 2 महिन्यापूर्वीच यांची नियुक्ती झालेली आहे. तर त्यामुळे हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. जे कितवे आहेत? 51वे, भारताचे 51वे सरन्यायाधीश आहेत, ज्यांचं नाव आहे संजीव खन्ना. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. महाराष्ट्राची किनारपट्टी डॅश डॅश म्हणून ओळखली जाते? A. कारवार किनारा, B. मलबार किनारा, C. कोकण किनारा, D. उत्कल किनारा. हे इथे चुकून अक्कल झाले, पण ते उत्कल किनारा असं आहे. ठीक आहे, आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन C. कोकण किनारा. काही किनारपट्टी आपण महाराष्ट्रातील देशातील आपण काही किनारपट्टी पाहूयात आणि त्यांची नावं. ठीक आहे, महाराष्ट्राला कोकण किनारपट्टी. ओके, गुजरातला काय म्हणतात? तर काठियावाड किनारपट्टी म्हणतात. कर्नाटक राज्यातील किनारपट्टीला कारवार किनारपट्टी असं म्हटलं जातं. तर केरळ राज्यातील किनारपट्टीला मलबार किनारपट्टी असं म्हटलं जातं. तमिळनाडूमध्ये कोरोमंडल किनारपट्टी असं म्हटलं जातं. तसेच ओरिसा राज्यामध्ये उत्कल किनारपट्टी असं म्हटलं जातं. महाराष्ट्रात कोणती? कोकण किनारपट्टी. गुजरातमध्ये काठियावाड किनारपट्टी. कर्नाटक राज्यात, आपल्या महाराष्ट्राच्या खालती कर्नाटक राज्यात कारवार किनारपट्टी. केरळ राज्यात मलबार किनारपट्टी. तामिळनाडू राज्यामध्ये कोरोमंडळ किनारपट्टी. त्याचप्रमाणे ओडिशा किंवा ओरिसा राज्यामध्ये उत्कल किनारपट्टी म्हणून ओळखली जातात. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑलिव्ह रिडले ही कशाची जात आहे? A. साप, B. कासव, C. डॉल्फिन, D. खेकडा. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन B. कासव. कासवाचे गाव म्हणून कोणत्या गावाला ओळखलं जातं माहिती आहे का? कासवाचे गाव, तर ते वेळास गावाला म्हटलं जातं, वेळास. ठीक आहे, कासवाचे गाव म्हणून वेळास हे गाव प्रसिद्ध आहे. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? A. पंतप्रधान, B. राज्यपाल, C. राष्ट्रपती, D. मुख्य न्यायाधीश. भारताचा प्रथम नागरिक, आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन C. राष्ट्रपती. पुढचा 16वा प्रश्न आहे, भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे आहे?
ए BSF, बी CRPF, सी CISF, डी RPF. आणि याचं योग्य उत्तर आहे BSF, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. ठीक आहे. हे जे प्रत्येक जे खालती दिले आहेत बीमध्ये CRPF, सी CISF, डी RPF, यांचं फुल फॉर्म काय आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे, सांगायचं आहे. ठीक आहे. एचं काय BSF म्हणजेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. काही वेळेला आपल्याला ऑप्शनमध्ये असे काही ऑप्शन दिसतील तुम्हाला CRPF, CISF, RPF, तर त्यांचे फुल फॉर्म जर माहिती असतील ना तर त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला प्रश्न समजेल आणि प्रश्नामध्ये नक्की काय विचारलं आहे आणि त्यांना काय कोणतं ॲन्सर हवं आहे ते सुद्धा तुम्हाला याच्यावरून जर फुल फॉर्म माहीत असतील तर तुम्ही याचं उत्तर देऊ शकता. ठीक आहे. तर भारतामध्ये सीमांची सुरक्षा म्हणजेच काय बॉर्डरचं काय बॉर्डर सिक्युरिटी फोर्स त्याचं उत्तर असणार आहे, असं आपण याचं उत्तर देऊ शकतो. ठीक आहे. पण बाकीच्यांचं आपल्याला पण त्यासाठी आपल्याला काय बोलतात ते फुल फॉर्म माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्नांकडे बोलूयात. नाबार्ड प्रत्यक्षपणे डॅशला पतपुरवठा करते. ए राज्य सहकारी बँक, बी व्यापारी बँक, सी कृषी बँक, डी प्राथमिक पतपुरवठा संस्था. नाबार्ड प्रत्यक्षपणे डॅशला पतपुरवठा करते. याचं उत्तर आहे ऑप्शन ए राज्य सहकारी बँक. हा सुद्धा प्रश्न रिपीट झालेला आहे त्यामुळे याचं उत्तर आपल्याला माहीत असलं पाहिजे. नाबार्डचं फुल फॉर्म काय? नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. ठीक आहे. आणि नाबार्डची स्थापना जी आहे ती 12 जुलै 1982ला झाली होती. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती कादंबरी अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेली नाही? अण्णाभाऊ साठेंनी लिहिली नाही असं विचारलं आहे. ए चित्रा, बी बारी, सी वैर, डी रानगंगा. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बारी. 19वा प्रश्न आहे, युनिसेफ या संघटनेचे कार्य मुख्यत्वे कोणाशी संबंधित आहे? ए स्त्रिया, बी बालके, सी अपंग, डी वृद्ध. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बालके. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षकाची नियुक्ती डॅशकडून होते? ए राष्ट्रपती, बी पंतप्रधान, सी वित्तमंत्री, डी सभापती. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन ए राष्ट्रपती. भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणजेच कोण तर कॅग, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल, यांच्यासाठी जो राज्यघटनेतील कलम आहे तो आहे कलम 148. ठीक आहे. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे सांगतोय तर ते लक्षात ठेवा. कोणता कलम आहे? राज्यघटनेतील कलम आहे 148. भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल, कलम 148. ओके. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. SRPFची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? ए रायगड, बी शिवनेरी, सी पुरंदर, डी लोहगड. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी पुरंदर. ठीक आहे. SRPFची स्थापना किती साली झाली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायचं आहे. SRPFची स्थापना किती साली झाली, किती साली, त्याचे डेट वगैरे सर्व सांगायचं आहे. SRPFची स्थापना. ठीक आहे. खालीलपैकी डॅश ही संगणकीय भाषा नाही? ए कोबोल, बी जावा, सी C++, डी MMS. संगणकीय भाषा नाही. प्रश्न नीट वाचायचा आहे. खालीलपैकी डॅश ही संगणकीय भाषा नाही म्हटलं आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी MMS. 23वा प्रश्न आहे, खालीलपैकी द्राक्षांचा प्रकार कोणता? ए चौसा, बी HMT, सी पायरी, डी फ्लेम. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी फ्लेम. खालीलपैकी द्राक्षांचा प्रकार कोणता? तर फ्लेम. पुढचा प्रश्न आहे, देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे डॅश होय? ए राज्य विधिमंडळ, बी कार्यकारी मंडळ, सी संसद, डी न्यायमंडळ.
आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी संसद. राज्यघटनेतील कलम 79 हा संसदेबद्दल आहे. ठीक आहे. त्यानंतर राज्यसभा निर्मितीबद्दलचा कलम आहे कलम 80 आणि लोकसभा कलम 81. ठीक आहे. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो वारंवार. राज्यसभा कलम 80, लोकसभा कलम 81 आणि संसद कलम 79. ठीक आहे. भारतीय राज्यघटनेचे कलम 51A कशासंबंधी आहे? ए मूलभूत कर्तव्य, बी मूलभूत हक्क, सी मार्गदर्शक तत्वे, डी आर्थिक अधिकार. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मूलभूत कर्तव्य. स्वर्णसिंह समितीच्या शिफारशीने 42व्या घटनादुरुस्ती 1976ने सुरुवातीला 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश केला होता. पुढे वर्ष 2002 साली 86व्या घटनादुरुस्तीने 11वे मूलभूत कर्तव्य राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले. ठीक आहे. याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. कोणत्या समितीच्या शिफारशीने? तर स्वर्णसिंह समितीच्या शिफारशीने. आणि कोणती घटनादुरुस्ती होती? 42वी घटनादुरुस्ती 1976. उत्तर आलं. जर प्रश्न विचारला की कोणत्या घटनादुरुस्तीने, तर त्याचा आन्सर 42व्या लिहायचं आहे. इथे 86व्या घटनादुरुस्तीचा पण उल्लेख आहे, पण 86व्या घटनादुरुस्तीने 11वे मूलभूत कर्तव्य राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आलेले आहे. त्यामुळे जर याचं विचारलं की मूलभूत कर्तव्य राज्यघटनेत केव्हा सामील करण्यात आले, तर ते 42व्या घटनादुरुस्ती 1976ने सामील करण्यात आले 10 मूलभूत कर्तव्य. त्यानंतर उरलेला जो एक होता तो 86व्या घटनादुरुस्तीने 11वे मूलभूत कर्तव्य राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले. ठीक आहे. टोटल किती मूलभूत कर्तव्य आहेत? तर 11 मूलभूत कर्तव्य सध्या आपल्या राज्यघटनेत आहेत, कलम 51A. तर हे होते आपले 25 प्रश्न. असेच महत्त्वाचे 25 प्रश्न आपण उद्या आणि इथून पुढे नेहमीच घेऊन येणार आहोत. ठीक आहे. दररोज तुम्ही त्यामुळे आपला व्हिडिओ पाहत जा. याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरती एक्झाममध्ये नक्कीच होणार आहे. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.